उपस्थिती व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, मी निशांत गायकवाड, भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयातील एक विद्यार्थी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। भारत हा जगातील एक सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे। पण मित्रांनो, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की लोकशाही हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे। पण जर तीच लोकशाही जर निवडणुकीच्या झंझावात अडकली तर विकास कसा होईल? म्हणूनच एक देश एक निवडणूक ही फक्त एक कल्पना नाही, तर ती एक काळाची गरज आहे। प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे निवडणुका होत असतात। लोकसभा, विधानसभेच्या वेगळ्या निवडणुका, त्यात स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामुळे अधिकारी, नेते व प्रशासन विकास कामांऐवजी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असतात। पण आता हे थांबले पाहिजे। मित्रांनो, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की विकास हवा असेल तर निर्णय घेतले पाहिजे। एक देश एक निवडणूक यामुळे निवडणुकीवरील होणारा अनावश्यक खर्च कमी होईल। 2024च्या निवडणुकीमध्ये 1,35,000 कोटींचा खर्च सरकारने केला। जर हा 1000 करोडचा खर्च आपण शिक्षण, आरोग्य व विकास कामांवर केला तर एका रिपोर्टनुसार 3% भारताच्या जीडीपी मध्ये वाढ होईल। मित्रांनो, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जर आपण एकाच वेळी घेतल्या तर आपले सरकार अधिक स्थिर राहील, वारंवार होणाऱ्या राजकीय अस्थिरता होणार नाही आणि विकासाची दिशा ही स्पष्ट राहील। सरकारला पुढील निवडणुका घेण्याची सतत काळजी राहणार नाही, देशाची प्रगती जलद होईल। विविध पश्चिम देशांकडे पाहता बेल्जियम, पोलंड या प्रगत देशात एकाच वेळेस निवडणुका होतात। मग भारत का करू शकत नाही? आपण का वेळ आणि पैसा निवडणुकांवर वाया घालवत आहोत? तर वन नेशन वन इलेक्शन या भारतीय कमिटीला पूर्ण भारतभर 21,500 रिस्पॉन्सेस मिळाले। त्यातील 80% रिस्पॉन्सेसने या निर्णयाला पाठिंबा देत आहेत। तर आपण हा निर्णय रुजवून भारत जगाच्या पुढे जाऊ शकतो। म्हणूनच मित्रांनो, हे लक्षात ठेवा, लोकशाही ही लोकांसाठी आणि सरकार हे विकासासाठी आहे। तर जर प्रत्येक वर्षी अशाच निवडणुका होत राहिल्या तर विकास केव्हा होणार? म्हणूनच देशासाठी, भविष्यासाठी आणि विकासासाठी एक देश एक निवडणूक हा निर्णय घ्यायलाच हवा। आजच निश्चय करा, या देशाचा नागरिक म्हणून विकासाला प्राधान्य द्या, निवडणुकांच्या या जंजाळाला थांबवा, आत्मनिर्भर आणि एक सशक्त भारत बनवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।